नमस्कार. आज बनवूया भरून मसाला कारलं. चला तर मग करूया रेसिपी. त्यासाठी मी इथे 1/2 किलो कारली घेतली आहे. त्याच्या अशा मोठी मोठी फोडी करून घेऊया. कारलं सहसा कुणाला आवडत नाही, पण या पद्धतीने करून बघा, नक्की आवडेल. खूप छान होतं. आता आपले कारले चिरून झालेलं आहे. आता त्यामधल्या बिया काढून घेऊ. अशा पद्धतीने सगळ्या फोडींमधल्या बिया काढून घ्यायच्या. कारला आरोग्यासाठी खूप वरदान आहे. डायबिटीज लोकांसाठी पण उपयुक्त आहे. पित्तनाशक आहे. जरूर खावं. आता स्वच्छ धुवून घेऊया कारली. आता मसाला करून घेऊया त्यासाठी. आता इथे मी खोबरं, लसूण, कोथिंबीर घेतली आहे. त्याचे वाटून घेऊ. आता शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे. सुक्कच करायचं. त्यामध्ये मसाले टाकून घेऊ. घरगुती मसाला, हळद पावडर, धना पावडर, मीठ टाकून घेऊ चवीपुरतं. चांगले मिक्स करून घ्यायचे. एकजीव करून घ्यायचा मसाला. अशा पद्धतीने कारलं केलं तर एक चपाती खाणारा सुद्धा 2 चपात्या खाईल. खूप छान होते भाजी. आता चांगला दाबून मसाला भरून घ्यायचा फोडींमध्ये. भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो भाजी. अशा पद्धतीने सगळ्या फोडी भरून घेतल्यात मी. आता भाजी बनवूया. त्यासाठी इथे एक कांदा, एक टोमॅटो चिरून घेतलाय. आता कढईमध्ये तेल घेतलंय. त्यामध्ये जिरी, मोहरी, हिंग टाकून घेतला आहे. आता कांदा टाकून परतून घेऊया. मसाला कारलं माझ्या लेकाला खूप आवडतं, त्यामुळे मी असे कारलं नेहमीच बनवत असते. तुम्ही कशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवता कमेंट करून नक्की सांगा. आता त्यामध्ये टोमॅटो, कढीपत्ता टाकून परतून घ्यायचा. आता मसाले टाकून घेऊ. कारलं भरताना सुद्धा मसाले टाकले होते. आता त्याप्रमाणेच मसाले टाकून घ्यायचे. इथे मी सुके मसाल्यामध्ये तिखट, धना पावडर, हळद पावडर, काळा मसाला टाकून घेतला. छान परतून झाल्यावर कारल्यातला उरलेला मसाला टाकून परतून घ्यायचा. त्याचा कच्चापणा जास्तपर्यंत परतून घेतलं. आता त्यामध्ये भरलेली कारली टाकून घेतली. मिक्स करून घ्यायचं. आता शिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं. थोडंसं ग्रेव्ही टाईप पण ठेवू शकतो. बिलकुलही कडू होत नाही. आता झाकण ठेवून त्यावरती पाणी ठेवायचं. असं केल्याने भाजी खाली लागत नाही, करपत नाही. चमचमीत असं कारलं आपलं तयार आहे. तुम्हाला माझे रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.